आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांचं स्तवन म्हणून आपण सुरुवात करूयात. शंखं चक्रं जलौकां ददतमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलम्. आपण गृहिणी अध्यायातील रसाद्रक्तम ततो मांसम मांसाद मेदो ततोस्तीच हा श्लोक पाहत होतो. तो श्लोक पाहता पाहता आपण काही त्याच्या संदर्भातले काही जे अध्याय आहेत किंवा त्याचे जे इतरत्र संदर्भ मिळतात आपल्याला ते आपण पाहिले. त्याच्यामध्ये चरक सूत्रस्थान 27 आणि 28 हे श्लोक आपण पाहिले. यातले श्लोक काही पाहिले आणि आता आपण त्याच्यात सांगितल्याप्रमाणे स्रोतसाच्या संदर्भातले काही श्लोक आता आपण पाहत आहोत. त्यातला स्रोतसाम विमानम या अध्यायातला पहिले 3 आणि 4 नंबरचे श्लोक आपण पाहून झालेले. 4थ्या नंबरच्या श्लोकामध्ये 2 पक्ष दिलेले. एक पहिला पक्ष आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे, स्रोतसामेव समुदयम पुरुषम इच्छन्ति. स्रोतसांचा समुदय म्हणजेच पुरुष, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पुढचा जो पक्ष आहे त्यांचं म्हणणं आहे न तू एतदैवम, असं काही नाहीये. यस्यही स्रोतांसी म्हणजे ज्याच्यापासून स्रोतस तयार झालेला आहे किंवा ज्याचं स्रोतस आहे, यच्च वहंती जे वाहून नेत आहेत, जे पदार्थ किंवा जे घटक ते वाहून नेत आहेत, यच्च आवहंती, यच्च आवहंतीचा खाली त्यांनी हे दिलंय, यच्च आवहंती इति यच्च वहंती इति रसादिर्वहंती, यच्च आवहंती इति यच्च पुष्यंती. म्हणजे ज्याला आवाहन करतात किंवा ज्याला पोषण करतात असे जे आहेत ते म्हणजे ते म्हणजे स्रोतस. यत्र च अवस्थितानी, ज्या ठिकाणी ते बसलेली आहेत स्रोतस. सर्वम तद अन्यतेभ्यः, सर्वम तद हे सर्व जे काही आहे म्हणजे यस्यहि स्रोतांसी यच्च वहंती यच्च आवहंती यत्र च अवस्थितानी, हे सर्व तत्सर्वम अन्यतेभ्यः स्रोतसांपेक्षा वेगळं आहे. म्हणजे स्रोतसांचा समुदाय म्हणजे पुरुष नाही, तर हे सगळे घटक सुद्धा शरीरामध्ये असतातच, असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळेच पण तरीही स्रोतस ही खूप जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे अतिबहुत्वात खलू केचित अपरिसंख्येयानी आचक्षते स्रोतांसी, काहींनी त्यांना अपरिसंख्येय असं मानलेलं आहे आणि काहींनी त्यांना परिसंख्येय म्हणजे मोजता येण्यासारखी आहेत असंही मानलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे आता याच्या पुढचा श्लोक असा आहे, आपण हा श्लोक घ्यायच्या आधी 9वा श्लोक घेऊयात, ज्याच्यामध्ये स्रोतसांचे पर्याय दिलेले आहेत. तर काय आहेत पर्याय? तर स्रोतांसी सीराधमन्यः, रसायन्याः रसवाहिन्याः, नाड्याः पंथानः मार्गाः, शरीर छिद्राणि संवृत असंवृतानि स्थानानि आशयाः निकेताः च शरीर धातु अवकाशानां धात्ववकाशानां लक्षालक्षाणां नामानि भवन्ति. तर हे जे सगळे काही शरीर धातूंची अवकाश आहेत त्या सगळ्यांची ही नामं आहेत किंवा त्यांना पर्याय असं म्हणू शकतो. काय काय आहेत पर्याय? स्रोतांसी, स्रोतस हा सकारांत शब्द आहे आणि स्रोतांसी हे स्रोतौ स्रोतांसी असं सकारांत शब्दांची रूप होतात. ओजहा ओजौ ओजौसी असं रूप होतं. त्याप्रमाणे स्रोतः स्रोतस स्रोतौ स्रोतांसी
असं रूप होतं. त्यामुळे श्रोतांशी म्हणजे प्रथमा बहुवचन आहे. त्यामुळे सगळे हे प्रथमा वचन दिलेली आहे. म्हणजे निकेताहाश्च यापर्यंत सगळी प्रथमा बहुवचन आहे. श्रोतांसी, सीराहा, सीरा आकारांत शब्द आहे. सगळे शब्द हे कोणी अकारांत, कोणी आकारांत, कोणी इकारांत, कोणी व्यंजनांत, म्हणजे अ आ इ ई हे स्वर आहे. त्यामुळे अकारांत, इकारांत, उकारांत असे शब्द होतात. पण स्रोतस हा व्यंजनांत शब्द आहे, म्हणजे सकारांत शब्द आहे. ज्याला व्यंजन शेवटी लावलं जातं त्याला व्यंजनांत शब्द असं म्हटलं जातं. त्यामुळे स्रोतस हा व्यंजनांत शब्द आहे. सीराहा आकारांत शब्द, सीराहा. धमन्याहा धमनी शब्द आहे, इकारांत शब्द आहे. नदी नद्यो नद्याहा त्याप्रमाणे धमनी धमन्यौ धमन्याहा. रसायनी शब्द आहे, रसायनी रसायन्यौ रसायन्याहा. रसवाहिनी त्याचं रसवाहिन्याहा. नाडी नाड्याहा. पंथानौ पथिन शब्द आहे, इन्नंत शब्द आहे. पथी शशीन प्रमाणे शशी शशीनौ शशीनहा त्याप्रमाणे पथी पथिनौ पथिन पथिनौ पथिन पंथानहा असं अशा प्रकारची रूप तयार होतात. मार्गा हा मार्ग शब्द आहे, त्याचा आकारांत देवा हा प्रमाणे. त्याच्यामध्ये ही कोण अकारांत पुल्लिंगी आहे, कोण आकारांत स्त्रीलिंगी आहे, कोण नपुंसकलिंगी आहे. तर त्याप्रमाणे त्यांची त्यांची रूपं होतात आणि त्या सगळ्याचे प्रथमा बहुवचन इथे लावलेली आहे. शरीर छिद्राणी छिद्र हा नपुंसकलिंगी शब्द आहे. शरीरस्य छिद्रम शरीर छिद्रम तानी. ते तानी इथेही तत्सर्वनामाचं बहुवचनी रूप लावायचं, प्रथमा बहुवचन लावायचं. त्यामुळे शरीरस्य छिद्रम शरीर छिद्रम तानी. त्यामुळे असा समास होतो. शरीरस्य छिद्रम हा षष्ठी तत्पुरुष समास झाला. त्याच्यापासून शरीर छिद्रम हा हे सामासिक शब्द तयार झाला. आणि त्याला तानी लावून तो शब्द पूर्ण झाला. म्हणजे शरीर छिद्राणी हे जे रूप आहे ते पूर्ण झालेले. छिद्राणी रूप कसं झालं, वनम वने वनानी याप्रमाणे. संवृत असंवृतानी संवृतम च असंवृतम च संवृता संवृते असं रूप होतं. आणि मग त्याचं बहुवचन, त्यामुळे संवृत संवृतानी असं. वनम वने द्विवचन जे आहे ते संवृते असं होतं. त्यामुळे दोन असल्यामुळे संवृता संवृते असं रूप होतं. आणि मग त्याला तानी हे रूप लागतं. त्याच्यामुळे पूर्ण रूप संवृता संवृतानी असं होतं. स्थानानी स्थानम हा नपुंसकलिंगी शब्द आहे, त्यामुळे स्थानानी. आशयाहा आशय पुल्लिंगी शब्द आहे, आशयाहा. निकेताहा निकेत पुन्हा पुल्लिंगी शब्द आहे, निकेताहा. निकेत याचा अर्थ जे आपण खिडक्या ज्या असतात ना त्याची जी छिद्र असतात त्यांना निकेत असा शब्द वापरला जातो. म्हणजे खिडक्यांची जी भोकं असतात त्याला पूर्वीच्या काळच्या ज्या खिडक्या जर तुम्ही पाहिलं, राजे महाराजांचे जर खिडक्या पाहिल्या तर त्यांना एक महिरप असते वरती आणि खाली अशी छोटी छोटी छिद्र केली जातात. तर त्याला निकेत असा शब्द आहे. निकेतानी किंवा निकेताहा इति म्हणजे इथपर्यंत पर्याय दिलेले आहे. हे सगळे पर्याय आहेत. च इति म्हणजे याच्यापेक्षाही इतरही पर्याय काही काही देता येतील. त्यामुळे च हा समुच्चयवाचक शब्द आला. च इति शरीर धात्वाकाशानाम शरीरस्य धातुः शरीर धातुः शरीर शरीर धातोः अवकाशः शरीर धातू अवकाशः शरीर धातूंचे अवकाश ते शरीर धातू अवकाश शरीर धात्वाकाशानाम तेषाम. लक्षालक्षाणाम लक्ष आणि अलक्ष. लक्ष या शब्दाचा दिलाय का अर्थ? लक्ष या शब्दाचा अर्थ जे आपल्याला सहज दिसतील असे, आणि अलक्ष म्हणजे जे सूक्ष्म अगदी न दिसता येणारी अशी.
त्यामुळे ही सगळी स्रोतस सीरा धमनी हे कसं आहे, लक्ष अलक्ष अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे त्यांना लक्षालक्षाणाम असं रूप दिलेलं आहे. लक्षालक्षाणाम नामानी भवंती, ही सर्व त्यांची नावं आहेत किंवा त्यांना पर्याय असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे स्रोतसाम व्यवहारार्थम पर्यायान आह स्रोतांसी इत्यादी संवृता असंवृतानी इति एका संज्ञा तत्र अग्रे संवृतानी मूले असंवृतानी सम्यक आवृतानी इति संवृतानी, योग्य प्रकारे जी आवृत्त झाली आहेत म्हणजे बारीक झालेली आहेत, कमी झालेली आहेत अशी ती संवृत. आणि असंवृत म्हणजे मोठी आहे. मूलस्थानी ती मोठी आहे आणि अग्रस्थानी म्हणजे पुढे पुढे जशी जशी जाऊ तशी तशी ती सूक्ष्म सूक्ष्म होत गेलेली आहेत, बारीक बारीक होत गेलेली आहेत. त्यामुळे तत्र अग्रे संवृतानी मूले असंवृतानी, म्हणजे अग्रभागामध्ये ती बारीक आहेत आणि मूल भागामध्ये ती मोठी आहे. त्यामुळे संवृता असंवृतानी असं रूप झालेलं आहे किंवा असा शब्द त्याला आलेला आहे. स्थानादि पर्यायान केचित धमनी मूलस्य पर्यायान आचक्षते अन्ये तु एतान अपि धमनी पर्यायान आहु धमन्योः अपि रसादि स्थानं भवन्ति वा इति कृत्वा. इथे स्थानादि पर्यायान म्हणजे स्थान इत्यादी जे पर्याय दिलेले आहेत, म्हणजे स्थान म्हणा किंवा मार्ग म्हणा किंवा पंथान म्हणा, हे काय आहेत तर धमनी मूलस्य पर्यायान आहू, धमनीची मूलस्थानं जी आहेत ती म्हणजे स्थान या अर्थाने त्याचं रूप दिलेलं आहे किंवा त्याचं नाव दिलेलं आहे. त्यामुळे धमन्यांची स्थानं म्हणजे ज्या ठिकाणी पूरण होत आहे, ज्या ठिकाणी धातूंचं वहन सुरू होतंय अशी ती धमनींची जी काही स्थानं आहेत त्या त्याला स्थान असा शब्द त्यांनी दिलेला आहे असं एका कोणीतरी आचार्यांनी सांगितलं. अन्ये तू एतानपी धमनी पर्याया नाहू, काही जण त्यांना स्थानालाच धमनींचा पर्याय म्हणून मानलं जातं. धमन्यो अपि रसादी स्थानम भवंती वा कृत्वा, कारण धमनी या सुद्धा रस स्रोतसाच्या ठिकाणी असतातच किंवा रसवह इत्यादींची सुद्धा धमन्या असतात असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. किंवा आपल्याला वेगळा अर्थही याच्यातून घेता येऊ शकतो की जे जिथे पुढे आपण पाहणार आहोत सुश्रुतातला एक काय म्हणतात त्याला रेफरन्स, तर त्या रेफरन्स मध्ये शब्दवह स्पर्शवह इत्यादींना धमनी असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे या इथे कदाचित त्यांचं म्हणणं असं असू शकतं की धमन्यो अपि ही रसादी स्थानं भवती, म्हणजे रसादी व स्रोतसामध्ये सुद्धा धमन्या या असणारच आहे. तर त्यामुळे म्हणजे शब्दवह स्पर्शवह या धमन्याही असणार आहेत आणि वातादिवह धमन्याही त्या ठिकाणी असणारच आहे. त्यामुळे त्यांना धमनी असा शब्द दिलेला आहे. त्यामुळे धमन्यो अपि ही रसादी स्थानं भवन्ति वा इति कृत्वा. स्थानस्थ इति आशयस्था, स्थानस्थ म्हणजे आशयस्थ, आणि मार्गगाश्च वा इति धमनीभिः गच्छन्ताः. मार्गग म्हणजे जे काही धमनी इत्यादी किंवा सीरा इत्यादींमध्ये जाणारे जे काही मार्ग आहेत त्यांनाही त्यांनी स्रोतस असंच इतरेषां च इत्यादीना उत्तम अर्थम स्रोतांसी च इत्यादीना विवृणोती. त्यामुळे इतर काही पर्याय सुद्धा च या अर्थाने त्यांना सांगायचे असू शकतात. त्यामुळे त्यांनी असं लिहिलंय की इतरेषांच इत्यादीना इतरेषां नाही, हे सॉरी, हे पुढच्या ह्याचं ते सांगतायत की तेषां प्रकोपात स्थानस्थाश्च एव मार्गगाश्च शरीर धातवः प्रकोपम आपद्यन्ते. खरं तर आता हा पाठ जो आहे पुढचा तो आपल्याला आता उपयोगाचा नाहीये किंवा आता आपल्या जे काही आपण प्राकृत स्रोतसांचं वर्णन पाहत आहोत त्याच्यात याची गरज नाही. तरी पण एकदा थोडक्यात आपण त्याचा अर्थ फक्त समजून घेऊयात म्हणजे हा श्लोक थोडा पूर्ण होईल. तेषां प्रकोपाच म्हणजे या स्रोतसांच्या प्रकोपामुळे, म्हणजे स्रोतसांचा प्रकोप म्हणजे काय तर स्रोतसांमध्ये वातादींचे गुण
स्थापित झाले किंवा वातादी गुणांनी युक्त असं जेव्हा स्रोतस होईल त्यावेळेला तेषां प्रकोपात स्थानस्थाश्च एव मार्गगाहाश्च शरीर धातवाः प्रकोपम आपद्यन्ते. स्थानस्थ म्हणजे आशयस्थ, म्हणून इथे स्थानस्थ इति आशयस्थ असा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे स्थानस्थ म्हणजे जे आशय, ज्यांना आशय प्राप्त झालेला आहे किंवा ज्यांची आशय आहेत वेगवेगळ्या प्रकारची, किंवा असंही म्हणू शकतो आपण स्थिर जे धातू आहेत ते, त्या सर्व धातूंचे आणि मार्ग ग जे वहन होत आहे ते मार्ग ग धातू, या असे जे शरीर धातवाह आहेत त्या शरीर धातूंचा प्रकोप होतो. म्हणजे स्रोतसांचा प्रकोप झाला की त्यांच्यातून वाहणारे जे मार्ग ग धातू आहेत, बाह्यमान घटक आहेत, त्यांचा प्रकोप होतो आणि ते ज्याच्यामध्ये आहेत त्या आशयाचा किंवा त्या स्थानाचाही प्रकोप झालेला आपल्याला दिसतो. इतरेषां प्रकोपात इतराणी इति. इतरेषांच्या इत्यादीना उत्तम अर्थम स्रोतांसी च इत्यादीना विवृणोति. इतरेषां म्हणजे इतर स्रोतसांच्या, इतर स्रोतसांचा प्रकोप झाल्यामुळे इतर स्रोतस प्रकोपित होतात असा त्याचा शब्दशः अर्थ. याचा अर्थ काय, तर रसवह स्रोतस प्रकोपित झालं तर रक्तवह होणार, रक्तवह झालं तर पुढे मांसवह होणार, मांसवह झालं तर मज्जावह होणार. असं करत करत एक एक स्रोतस प्रकोपित होतात असा अर्थ घेता येऊ शकतो. पण चक्रपाणी दत्तांनी इतकी सुंदर टीका केलेली आहे की त्याच्यातून आपल्याला योग्य अर्थ कळतो. स्रोतांसी पुढचंही वाचून घेऊया म्हणजे लक्षात येईल. स्रोतांसी एव धातवाश्च धातूनेव प्रदूषयंती प्रदुष्टाः. म्हणजे स्रोतस ही स्रोतसांनाच प्रकुपित करतात, धातू हे धातूंनीच प्रकुपित होतात. धातवाश्च धातून एव प्रदूषयंती प्रदुष्टाः म्हणजे दुष्ट झालेले स्रोतस हे स्रोतसांनाच प्रकुपित करतात, दुष्ट झालेले धातू हे धातूंनाच प्रकुपित करतात. स्रोतांसी धातवाश्च दुष्टाः किंवा म्हणजे स्रोतस किंवा धातू हे दुष्ट झाले तर काय, प्रत्यासन्नानी स्रोतांसी धात्वांतराणीच स्वदोष संक्रांत्या दूषयंती इति अर्थः. म्हणजे प्रत्यासन्न जी लगोपाठची स्रोतस आहेत किंवा जवळची स्रोतस आहेत त्यांना दूषित करतात. म्हणजे जर आमाशयामध्ये दृष्टी सुरू झालेली असेल तर आमाशयामधली जी काही स्रोतस बिनसली असतील किंवा ज्या स्रोतसांमध्ये दृष्टी झालेली असेल, समजा आमाशयातील रसवह स्रोतसामध्ये दृष्टी झाली आहे तर रसवहाच्या जवळ जे स्रोतस असेल, मग ते रक्तवह असेल, मांसवह असेल किंवा आमाशयाचं मांसवह स्रोतस असेल तर ते त्या प्रत्यासन्न म्हणजे अगदी जवळच्या स्रोतसांना दूषित करतात. त्याचप्रमाणे धातू हे प्रत्यासन्न धातूला दूषित करतात. म्हणजे आमाशयातील जर मांसधातू बिघडलेला असेल तर मांसधातूच्या शेजारी असलेला रक्तधातू मग तो क्रमानेच मांसानंतर मेद दूषित व्हायला पाहिजे असं नाही, तर मांसाच्या शेजारी असलेला रक्तधातू दूषित होऊ शकतो, मांसाच्या बरोबर असलेला शुक्रधातू दूषित होऊ शकतो. अशा प्रकारे प्रत्यासन्न स्रोतस किंवा प्रत्यासन्न धातू हे दूषित होत असतात. स्वदोष संक्रांत्या म्हणजे स्वतःच्या ठिकाणचे दोष त्या ठिकाणी संक्रांत झाल्यामुळे, संक्रांत म्हणजे ओढले गेल्यामुळे किंवा तिथून त्यांचं वहन त्या स्रोतसांमध्ये किंवा धातूंमध्ये झाल्यामुळे. पण तरीही हे अगदी मी काय सामान्य लेवलला हे वर्णन करत आहे. दूषण होणं किंवा प्रकोप होणं म्हणजे काय हे आपण पुढे वातक लागलीय किंवा इतर काही जे अध्याय आहेत प्रकोपाशी संबंधित ते जेव्हा आपण पाहू त्यावेळेला आपण नक्की दूषण होणं म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला समजू शकेल. आता फक्त हे वर आपल्याला समजतंय की स्रोतस दुष्ट झाले तर त्याच्या प्रत्यासन्न स्रोतस दुष्ट होतं आणि धातू दुष्ट झाले तर प्रत्यासन्न धातू दुष्ट होतात. जर त्याच म्हणजे जे स्रोतस दुष्ट झाले त्या स्रोतसातील धातू मात्र दुष्ट होऊ शकतो. त्यामुळे रसवह स्रोतस दुष्ट झालं तर त्याच्यामुळे म्हणजे रसवह स्रोतसाची दृष्टी झाल्यामुळे रसधातू दूषित होऊ शकतो. मग तो रसधातू जर जवळचा मांस धातू असेल तर त्याला दूषित करेल,
शुक्र धातू असेल तर त्याला दूषित करेल. पण रसवह स्रोतस म्हणजे असा अर्थ याच्यातून निघू शकतो की रसवह स्रोतस हे मांस धातूला दूषित नाही करू शकणार, किंवा मांस धातू दूषित झाला तर रसवह रक्तवह स्रोतस दूषित नाही होणार, मांस धातू दूषित झाला तर मांसवह स्रोतसच दूषित होईल. तर अशा प्रकारे अर्थ निघू शकतो. इथे स्पष्टपणे त्याचं वर्णन अशा प्रकारे दिलेलं नाहीये, फक्त एवढंच दिलंय की प्रत्यासन्न स्रोतस दूषित होतं, ते सुद्धा स्रोतसांनी स्रोतस दूषित होतं आणि धातूने धातू दूषित होता, असं वरच्या श्लोकामधलं वर्णन आहे. स्रोतांशी स्रोतांशी एव एव शब्दाचा अर्थ आहे फक्त स्रोतसच, केवळ धातवाश्च धातून एव धातूने धातूच दूषित होता, प्रदुष्टा हा. तेषां सर्वेषां एव वातपित्त श्लेष्मण हा प्रदुष्टो दूषयितारो भवन्ति दोष स्वभावात. आणि हे दूषण कशामुळे होतं तर वात पित्त आणि कफ यांनी दूषित होतं. अगदी थोडं खोलात जायचं तर वात पित्त आणि कफ यांच्या गुणांमुळे ही दृष्टी होत असते. त्यांच्या गुणांमुळे धातूचे गुण बदलतात किंवा धातूंमध्ये ते गुण येतात, त्यांनीच दोष दृश्य समूर्छना ज्याला आपण म्हणतो ती अशा प्रकारे होत असते. हे आपण पुढे पाहूया. दोष स्वभावादिती दोषाणाम एव स्वभावो यद दूषकत्वम. दोषांचा स्वभाव काय? दूषण करणं, दूषकत्व हा स्वभाव दोषांचा आहे. न तू धात्वांतराणाम, धातू दूषित करत नाहीत. हे जे जे काही इथे धातवा धातूनेव प्रदूषयंती प्रदुष्टाः, ते धातू एकमेकांना दूषित पुन्हा करत नाहीत. हेही इथे जरी असा अर्थ दिलेला शब्द दिलेले आहेत तरी त्याचा काय त्याचा खरा अर्थ असा आहे की वात पित्त कफ हे धातूच हे हे दोषच या धातूंना दूषित करत असतात, कारण त्यांचा स्वभावच दूषण करण्याचा आहे. धातूंना दूषित कधीही करत नाही. तेन धातूना दृष्टी धातुदृष्टी धातुगत दोषकृत एव ज्ञेया. धातुगत दोषकृत ही दृष्टी आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा वात पित्त कफ हेच दूषित होतात आणि मग ते धातूंना दूषित करत असतात. मग जर एक धातू दूषित झाला तर त्याच्या प्रत्यासन्न जो धातू असेल तो दूषित होईल. त्यामध्येही दोषांचं संक्रमण त्या ठिकाणी झाल्यामुळे तो दूषित होत जातो. त्याचप्रमाणे जर स्रोतस दूषित झालं तर प्रत्यासन्न जे स्रोतस आहे ते दूषित होईल. त्या ठिकाणी दोषाचं संक्रमण त्या ठिकाणी झाल्यामुळे ही दृष्टी होत असते. हे अर्थ या ठिकाणी आपल्याला समजतं. आता याच्यानंतर आपण श्लोक नंबर 7 हा पाहूया. आपण हा श्लोक पाहिलेला आहे 5वा, 6 आणि 7 हा श्लोक नंबर आता आपण पाहणार. त्यातही आपल्याला हे माहिती की पहिल्यांदा खालचा श्लोक पाहूया ज्याच्याने आपल्याला जे माहिती आहे ते आधी पाहूया, वरचं थोडस समजून घेण्यासारखं आहे. तद यथा प्राण उदक अन्न रस रुधिर मांस मेद अस्थि मज्जा शुक्र मूत्र पुरुष स्वेद वहानी इति वात पित्त श्लेष्मणां पुनः सर्व शरीर चराणां सर्वाणि श्रोतांसि अयनभूतानि तद्वत् अतीन्द्रियाणां पुनः सत्वादीनां केवलं चेतनावत् शरीरम अयनभूतम अधिष्ठानभूतम च तद एतत् स्रोतसां प्रकृतीभूतत्वात् न विकारैः उपसृज्यते शरीरम. तर इथे त्यांनी किती प्रकारची स्रोतस दिलेली आहेत ते बघूया. याच्यातली काही स्रोतस जी आहेत त्यांचं वर्णन यथास्थूल केलेलं आहे. स्रोतसाम यथास्थूलम कतिचित प्रकारान असं म्हणजे यथास्थूल यांचं वर्णन केलेलं आहे. कोणाकोणाचं? प्राण उदक अन्न रस रुधिर मांस मेदो अस्थि मज्जा शुक्र मूत्र पुरुष स्वेद असे जी स्रोतस आहेत यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. ही 13 स्रोतस आहेत. यातली जर आपण काही इतर टीका वाचल्या, म्हणजे ही चक्रपाणी दत्तांची टीका आपल्याला माहितीये त्याप्रमाणेच
काही एक ज्योतिषचंद्र सरस्वती यांची टीका आहे आणि एक सांगते मी नाव लक्षात आलं तर त्यापैकी एका टीकेत एकूण 3 टीका आपल्याला अजून पाहायला मिळतात. म्हणजे चक्रपाणी दत्तांची एक आणि अजून 2-3 टीका आपल्याला 3 टीका आपल्याला आता सध्या अस्तित्वात आहे. त्या टीकेनुसार त्यापैकी एका टीकेमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. कोणत्या टीकेत मी ते नंतर सांगेन किंवा त्याचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट माझ्या ह्याच्यामध्ये दाखवीन की ज्याच्यातून तुम्हाला ते त्या टीका कोणत्या आहेत ते लक्षात येईल. तर त्यापैकी एका आचार्यांचं म्हणणं आहे की हे जे यथास्थूल वर्णन आहे ते कशा प्रकारे आहे ते आपण समजून घेऊया. की प्राण उदक अन्न ही जी स्रोतस आहेत ही 3 स्रोतस ही बाह्य पदार्थ शरीरामध्ये घेतात. प्राण उदक अन्न हे बाह्य पदार्थ शरीरामध्ये घेण्याचं काम करतात. मूत्र पुरुष स्वेद हे जे आहेत ते शरीरातले घटक हे शरीराबाहेर टाकण्याचं काम करतात. मूत्र पुरुष स्वेद हे शरीरातले घटक शरीराबाहेर टाकण्याचं काम करतात. आणि रस उदीर मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे एकानंतर एक परिवर्तित होत शरीरामध्ये त्यांचं परिणमन होत राहतं. अशा प्रकारे त्याला 3 प्रकारांमध्ये त्यांनी यांचे भेद असे मानलेले आहेत. बहुधा ज्योतिषचंद्र सरस्वती यांचंच वर्णन यांनीच केलेलं हे वर्णन आहे. मी एकदा पाहून मग तुम्हाला सांगू शकेन. अशा प्रकारे ही 13 स्रोतस या ठिकाणी वर्णन केलेली आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढची काही स्रोतस आहे. वात पित्त श्लेष्मणाम पुनः सर्व शरीर चराणाम सर्वाणी स्रोतांसी अयनभूतानी. म्हणजे वात पित्त आणि कफ हे पुन्हा सर्व शरीरामध्ये त्यांचं वहन होत असतं. सर्व शरीर चराणाम सर्व शरीरामध्ये ज्यांचं वहन होत आहे सर्व शरीरचर जे आहेत अशी कोण आहेत तर वात पित्त कफ यांची स्रोतस म्हणजेच शरीरातले सर्व स्रोतसांचे मार्ग हे वात पित्त कफांची स्रोतस आहेत असं आपण मानू शकतो. म्हणजेच प्राण उदक अन्न रस रुधिर मांस मेद अस्थि मज्जा शुक्र मूत्र पुरुष स्वेद या सगळ्यांमध्ये वातपित्त कफाचं वहन हे सतत होत असतं. आणि त्यामुळेच हे सगळी स्रोतस ही वातपित्त कफाची अयनभूत स्रोतस किंवा मार्ग स्वरूप स्रोतस आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तद्वत त्यामुळे त्यांनी त्यांचं वर्णन वेगळं केलेलं नाहीये म्हणून ही सूक्ष्म स्रोतस आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तद्वत अतींद्रियाणाम जे अतींद्रिय विषय आहेत म्हणजेच सत्वादीनाम. अतींद्रिय कोण कोण आहेत तर सत्व इत्यादी. सत्व म्हणजे मन बुद्धी आणि अहंकार हे जे आहेत ते अतींद्रिय विषय आहेत ज्याला आपण अंतःकरण असं मानतो. अंतःकरण असं मानतो ती म्हणजे अतींद्रिय आहे. असे जे कोण आहेत सत्व इत्यादी सत्वादीनाम केवलम. केवलम म्हणजे संपूर्ण. केवलम शरीरम केवलम चेतनावत शरीरम अयनभूतम अधिष्ठानभूतम च. यांचं काय आहे तर सत्व बुद्धी आणि अहंकार यांच्यासाठी संपूर्ण शरीर हेच अयनभूत. अयन म्हणजे पुन्हा मार्ग स्वरूप आणि अधिष्ठान स्वरूप आहे. हे संपूर्ण शरीर हे मार्ग स्वरूप आणि अधिष्ठान स्वरूप असं संपूर्ण शरीर हेच त्यांचं स्थान आहे. तद एतत् स्रोतसाम प्रकृतीभूतत्वात न विकारैहि उपसृज्यते शरीरम. त्यामुळे ह्या सर्वांमुळे जेव्हा स्रोतस प्रकृतीभूत असतात त्यावेळेला ते विकार उत्पन्न करत नाहीत. शरीरामध्ये विकार उत्पन्न करत नाहीत. म्हणजेच हे जे काही धातू घटक आहेत प्राण उदक अन्न रस रुधिर मांस मेद अस्थि मज्जा शुक्र वगैरे हे ह्या सर्वांची यथास्थूल स्रोतस सांगितलेली आहेत. खरं तर पहिल्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की जे भावविशेष आहेत
त्या त्या सर्व भावविशेषांना स्रोतस आहे. मग ओज हे ओजस हे भावविशेष आहे, लसिका हे भावविशेष आहे, अश्रू हे भावविशेष आहे. मग या सर्वांची स्रोतस असायला पाहिजे. पण त्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं नाही, कारण ती सूक्ष्म स्रोतस आहेत. त्यांचा शरीराच्या जडणघडणीमध्ये तितका सहभाग नसतो, काही प्रमाणात असतो, पण तो लोकल स्वरूपात असतो, त्या स्थानिक स्वरूपात असू शकतो. ही जी स्रोतस आहेत ती सर्व शरीरभर प्रसरणारी अशी स्रोतस आहेत, म्हणून त्यांचं यथास्थूल असं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच ह्या स्रोतसांना उक्त असं म्हटलं जातं, की ज्यांचं वर्णन, उक्त म्हणजे वच ब्रू यापासून तयार झालेला धातू आहे. वच ब्रू म्हणजे सांगणे, वच म्हणजे बोलणे, किंवा ब्रू म्हणजे पण बोलणे किंवा सांगणे या अर्थी आहे. उक्त म्हणजे कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण लावलेलं आहे, ते उक्त असं होतं. त्यामुळे ही सर्व उक्त अशी स्रोतस आहेत. आता या स्रोतसांचा अभ्यास कसा करायचा असतो, तर त्याच्यासाठी इथे वरती त्यांनी एक आपल्याला साधन दिलेले, जे मी मध्ये मध्ये म्हणत असते की जेव्हा काही गोष्ट अनुक्त सांगितली जाते, जेव्हा एखादा ग्रंथामध्ये काही गोष्ट अनुक्त स्वरूपात दिली जाते किंवा त्याचं वर्णन केलं जात नाही, त्या अनुक्त गोष्टींचं वर्णन किंवा त्या अनुक्त गोष्टींचा अभ्यास हा काही साधनांच्या द्वारे आपल्याला करावा लागतो आणि स्रोतस समजून घेण्यासाठी आपल्याला या साधनाचा उपयोग होतो. म्हणून इथे काय दिलेलं आहे, तर तेषां तु खलु स्रोतसाम यथास्थूलम कतिचित प्रकारान मूलतःश्च प्रकोप विज्ञानतःश्च अनुव्याख्यास्यामः ये भविष्यन्ति अलम अनुक्तार्थ ज्ञानाय ज्ञानवताम विज्ञानाय च अज्ञानवताम. त्यामुळे या स्रोतसांचा जेव्हा अभ्यास करायचा आहे तेव्हा त्यांचं जे मूल आहे ते आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्यांचं प्रकोप विज्ञान म्हणजे ते प्रकुपित कसे होतात हे आपल्याला शोधलं पाहिजे. किंवा प्रकुपित होण्याचे त्यांचे हेतू काय आहेत, त्यांची लक्षणं काय आहेत, त्यांची संप्राप्ती काय आहेत, त्यांची चिकित्सा काय आहे. तर ह्या 4 गोष्टी आपल्याला प्रकोप विज्ञानामध्ये बघायच्या आहेत. आणि मूल विज्ञानामध्ये काय बघायचंय, तर त्यांच्यामध्ये वाहून नेणारा घटक कोणता आहे किंवा भावविशेष कोणता आहे, त्यांचं स्थान कुठे आहे आणि त्यांचं भावविशेष कोणता आहे आणि त्यांचं स्थान कुठे आहे, या 2 गोष्टी आपल्याला मूल विज्ञानामध्ये पाहायच्या आहेत. तर अशा प्रकारे हे जे काही उक्त स्रोतस आहेत त्या सर्वांचं मूलस्थान, त्यांचं म्हणजे त्यांचं भावविशेष, त्यांचं मूलस्थान आणि त्यांचं प्रकोपाचं विज्ञान म्हणजे त्याचे हेतू, त्यांचे लक्षण आणि त्यांची चिकित्सा याचं वर्णन हे ग्रंथामध्ये करून ठेवलेलं आहे. परंतु जे अनुक्त स्रोतस आहेत, ये भविष्यंती इथे स्य भविष्यकाळ किंवा लोट लकार दिलेला आहे. लोट लकार याचा अर्थ भविष्यात जे उद्भवणार आहेत किंवा भविष्यात जे तुम्हाला समजणार आहेत, तर ये भविष्यंती अलम अनुक्तार्थ ज्ञानाय म्हणजे हे जे काही आम्ही लिहून ठेवलेलं आहे ते तुमच्या जे काही अनुक्त आहेत त्याच्या ज्ञानासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. कशाचा, तर मूल विज्ञानीय आणि प्रकोप विज्ञानीय, किंवा आपण अर्थ असा घेऊ शकतो की हे जे मूल विज्ञान आणि हे प्रकोप विज्ञान जे आहे ते तुम्ही अनुक्त स्रोतसांना सुद्धा लावायचं आहे. तर ज्याप्रमाणे या ठिकाणी मूल विज्ञान आणि प्रकोप विज्ञानाचा अभ्यास उक्त स्रोतसासाठी केलेला आहे, त्याप्रमाणेच अभ्यास तुम्ही अनुक्त स्रोतसांसाठी करायचा आहे. विज्ञानायच इथे लिहिलंय की अनुक्तार्थ ज्ञानाय ज्ञानवताम म्हणजे ज्यांना अनुक्त स्रोतसांचा अभ्यास करायचा, ज्या ज्ञानवान
व्यक्तींना असं म्हणजे किंवा बुद्धिमान व्यक्तींना किंवा ज्यांना ते जाणून घ्यायची इच्छा आहे, जी ज्ञातून इच्छा जिज्ञासा, ज्यांना त्याची जिज्ञासा आहे त्यांनी या अनुक्तांचा अभ्यास या प्रकारे करावा. आणि विज्ञानाय च अज्ञानवताम, ज्यांना माहिती नाहीये त्यांनी सुद्धा किंवा ज्यांना स्रोतस जी यथास्थूल स्रोतसच समजली नाहीये त्यांनी तो अभ्यासही या प्रकारे करावा. यासाठी त्यांनी हे टूल आपल्याला या ठिकाणी दिलेलं दिसतं. म्हणजे एक साधन आपल्याला आपल्या हातात दिलेलं आहे ज्याच्याने आपण अनुक्त आणि उक्त स्रोतसांचा अभ्यास करू शकतो. तर पुढे काय देतात ते चक्रपाणी दत्त सांगतात, प्रकोप विज्ञानम च इति यथा स्रोतसां प्रकोपो विज्ञायते तथा व्याख्यास्यामः इति योजना. म्हणजे ज्या प्रकारे त्यांचा प्रकोप सांगितला आहे, प्रकोप याचा अर्थ कशामुळे ते कुठल्या कारणामुळे ते स्रोतस दुष्ट झाले, तो हेतू कुठल्या प्रकार म्हणजे कशा प्रकारची दृष्टी तिथे दिसत आहे ती म्हणजे त्याची लक्षणं, आणि कोणत्या प्रकारची चिकित्सा किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींचं सेवन केल्यामुळे ती लक्षणं कमी होत आहेत ते म्हणजे त्यांची चिकित्सा. त्यामुळे याला आपण प्रकोप विज्ञान असं म्हणू शकतो. प्रकोप विज्ञायते तथा व्याख्यास्यामः इति योजना. अनुक्तार्थ ज्ञानाय इति अनुक्त स्रोतो ज्ञानाय. अनुक्तार्थ ज्ञान म्हणजे अनुक्त स्रोतसांचं ज्ञान. ज्ञानवताम इति अनुक्तार्थ ज्ञान समर्थानाम. ज्यांना अनुक्ताचं ज्ञान होतंय किंवा अनुक्त ज्ञान जे करू शकतायत त्याला अनुक्तार्थ ज्ञान समर्थानाम असा शब्द त्यांनी केलेला आहे. ज्ञानवंतो हि अनेन लिंगेन अनुक्तम अपि स्रोतो अनुमीमते. म्हणजे जे बुद्धिमान मनुष्य आहेत किंवा ज्यांना समजतंय त्यांना काय आहे तर अनेन लिंगेन अनुक्तम अपि स्रोत अनुमीमिते. अनुमीमिते अनु अधिक अनुमनन अनुमनन असा शब्द आहे. अनु अधिक मा धातू आहे. माचं मी मते असं रूप झालेलं आहे. म्हणजे परोक्ष भूतकाळ तिथे वापरलेला आहे की ज्यांना समज म्हणजे जी लोक अशी आहेत की ज्यांना ती ज्ञान करून घेण्याची इच्छा आहे, असे जे जिज्ञासू लोक आहेत त्यांच्यासाठी जी शरीरामध्ये लक्षणं दिसत आहेत त्याच्याद्वारे तुम्हाला अनुक्त स्रोतसांचंही ज्ञान होऊ शकतं किंवा ते करू शकतात. विज्ञानाय च अज्ञानवताम यथोक्त मात्र ज्ञानाय च मंदबुद्धीनाम इति अर्थः. म्हणजे ज्यांना नाही समजले, स्रोतसच समजलेली नाही, प्राण उदक अन्न रुधिर मांस ही यथास्थूल स्रोतस सुद्धा ज्यांना समजली नाहीयेत त्यांनी ती मूलविज्ञानीय आणि प्रकोप विज्ञानीय या स्वरूपात ती समजून घ्यावीत. म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी ती या प्रकारे समजून घेऊ शकतात. त्यामुळे मंदबुद्धीनाम विज्ञानाय च अज्ञानवताम जे त्यांच्यासाठी अशा प्रकारे आम्ही ही स्रोतस मांडलेली आहे. आणि मग त्यांनी पुढे स्रोतसांचं वर्णन पूर्णपणे केलेलं आहे. पुढच्या 8व्या श्लोकामध्ये आपल्याला पूर्ण प्राणादी वह जी 13 स्रोतस आहेत त्यांचं हेतू आणि लक्षण या ठिकाणी दिसतंय. त्यापैकी काही हेतू हे पुन्हा चरक सूत्रस्थान 25व्या अध्यायामध्ये दिले लक्षणं काही रसादिवह स्रोतसांची, तर ती तिथून पाहिजे असंही वर्णन पुढे आपल्याला दिसतं. तद्वत सर्व शरीरचराणाम, त्याप्रमाणे सर्व शरीरचर अशी काही स्रोतस आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर ते ही आहे तद्वत अतींद्रियाणाम इति चेतनवत शरीरम इति अनेन अचेतन नख केशादि प्रदेशम सत्वादी गमने निषेधती. अचेतन जे शरीर आहे त्या ठिकाणी सत्व इत्यादींचं गमनाचा निषेध सांगितला जातो. सत्व म्हणजे मन बुद्धी आणि अहंकार हे अचेतन शरीरामध्ये जाऊ शकत नाही. मग अचेतन शरीर म्हणजे काय तर नख किंवा केश या ठिकाणी चेतना वाहू शकत नाही. त्या ठिकाणी जर तुम्ही दाबलत केस जर दाबले तर केस त्रास होत नाही, पण ओढले तर
जे काही स्पर्शनेंद्रिय आहे केसांच्या इथलं, तिथल्या धमनींमध्ये किंवा त्या ताणल्या जाऊन त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो किंवा वेदना जाणवू शकतात. नख दाबलं तर वेदना नाही जाणवत. नख ओढलं तुटलं तर जे काही त्याच्या जवळचं स्पर्शनेंद्रिय आहे त्याच्यामुळे आपल्याला वेदना जाणवू शकतात. त्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणी या ठिकाणी नख आणि केश या ठिकाणी चेतना जाणवत नाही. जिथे जिथे चेतना आहे तिथे तिथेच फक्त आपल्याला वेदना जाणवू शकतात. त्यामुळे चेतनावत शरीरम इति अनेन अचेतन नख केश नखादी प्रदेशम सत्वादी गमने निषेधती. त्यामुळे सत्व इत्यादी या ठिकाणी नसतात. ज्या ठिकाणी मन आणि इंद्रिय यांचा संयोग होतो तिथेच चेतना जागृत होऊ शकते. मन आणि इंद्रिय यांचा संयोग झाला तरच चेतना किंवा वेदना आपल्याला समजते किंवा संवेदना आपल्याला समजते. सम्यक वेदना ती संवेदना आणि नुसती वेदना ते म्हणजे दुःख. त्यामुळे ज्या ठिकाणी मन आणि इंद्रिय एकत्र येतात त्याच ठिकाणी चेतना असते आणि जिथे ती नसतात त्या ठिकाणी चेतना नसते. त्यामुळे निषेधती दोषास्तु तत्र अपि यान्ति. आणि दोष सुद्धा दोष हा तू तत्र अपि यान्ति म्हणजे दोष मात्र. दोष हा तू शब्द आहे. तू शब्दाचा अर्थ मात्र. पण केवळ पण दोष मात्र तत्र अपि यान्ति तिथपर्यंत जातात. म्हणून केस आणि नख हे वाढू शकतात पण तिथे वेदना नसतात. दोष तिथपर्यंत जाऊ शकतात म्हणून केश आणि नख हे वाढू शकतात. ठीक आहे. पुढे अयनभूतम इति पुन्हा मार्गभूतम अधिष्ठानभूतम इति स्थानभूतम. त्यामुळे संपूर्ण शरीर हे संपूर्ण चेतनावत शरीर हे इंद्रियांचं अतिंद्रियांचं आणि सर्व इंद्रियांचं स्थान आहे किंवा अतिंद्रियांचं स्थान आहे. नॉट सर्व इंद्रियांचं स्थान नाहीये तर अतिंद्रियांचं स्थान आहे. मन बुद्धी आणि अहंकार यांचं स्थान सर्व शरीर आहे. तदेतत् स्रोतसां प्रकृतीभूतत्वाद न विकारही उपसृज्यते शरीरम. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे किंवा स्रोतसांचे जे प्रकार आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजलेले आहेत. आता याच अध्यायातून फक्त आपण स्रोतस कसे असतात ते आपण पाहूया. मॅडम हा श्लोक पुन्हा सांगता का? तद्वद इंद्रियाणाम पुन्हा सत्वादीनाम केवलम चेतनावत शरीरम. तद्वत म्हणजे त्याप्रमाणे म्हणजे वात पित्त कफ हे कसे शरीरामध्ये फिरत राहतात किंवा सर्व स्रोतसांमधून त्यांचं फिरणं आहे. सर्व स्रोतसांमधून त्यांचं अयन आहे मार्ग आहे. त्याप्रमाणे त्याप्रमाणेच तद्वत या शब्दाचा अर्थ त्याप्रमाणेच अतींद्रियाणाम जे अतींद्रिय विषय आहेत म्हणजे काय मन बुद्धी आणि अहंकार. इंद्रियांच्या पलीकडचे विषय काय तर मन बुद्धी आणि अहंकार त्याला अंतःकरण असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे जे अतींद्रिय आहे अतींद्रियाणाम पुन्हा सत्वादीनाम. मग अतींद्रिय काय आहे त्याचं हे केलेलं आहे म्हणजे त्याचं विशेषण सांगितलं किंवा विशेष सांगितलंय. काय आहे तर सत्व इत्यादी अतींद्रिय आहे सत्वादीनाम. मग सत्वादीनाम मध्ये मन इंद्रिय आणि अहंकार असे 3 गोष्टी येतात. सत्वादीनाम केवलम म्हणजे संपूर्ण चेतनावत चेतनेने युक्त शरीरम शरीर हे चेतनावत अधिक शरीरम अधिक अयनभूतम अधिक अधिष्ठानभूतम च असा संधी आहे. त्यामुळे चेतनेने युक्त असे शरीर हे अयनभूत अयन स्वरूपी आणि अधिष्ठान स्वरूपी असतं. आता हे सगळे शब्द वेगवेगळे का नाही दिले? अयनभूत अधिष्ठानभूत का वेगवेगळे नाही दिले? तर ज्या ठिकाणी शरीरम हा शब्द आहे त्या ठिकाणी म हा अर्धा येतो आणि पुढे आहे अयनभूत. तर ज्या ठिकाणी पुढे असतो त्या ठिकाणी शरीरम वर टिंब न देता खाली म लिहिला जातो आणि त्यामुळे म अर्धा असल्यामुळे त्याला तो पुढचा जोडला गेलेला आहे.
म्हणून तो संधी त्या ठिकाणी झालेला आहे. त्याप्रमाणे चेतनावत असा शब्द आहे, चेतनावान किंवा चेतनावत असा शब्द या ठिकाणी शरीरम, शरीरम हे काय आहे, नपुंसकलिंगी रूप आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चेतनावत हे सुद्धा चेतनावान हा शब्द न घेता चेतनावत असा शब्द घेतलेला आहे. चेतनेनी युक्त असा तिथे अर्थ लावायचा आहे आणि ते शरीराला लावायचं आहे. म्हणजे शरीर कसं आहे, चेतनावत, त्यामुळे शरीराचं विशेषण आहे ते. त्यामुळे चेतनावत हा नपुंसकलिंगी शब्द तिथे घेतलेला आहे शरीरमुळे. विशेषण आणि विशेष्य हे नेहमी एकाच लिंग वचन विभक्तीमध्ये असतात. शरीरम ही शरीर या नपुंसकलिंगी शब्दाचं प्रथमा एक वचन आहे. त्याचप्रमाणे चेतनावत किंवा चेतनावत हे चेतनावत या नपुंसकलिंगी शब्दाचं नपुंसकलिंगी प्रथमा एक वचन आहे. लिंग नपुंसकलिंगी वचन किंवा प्रथमा एक वचन म्हणजे लिंग विभक्ती काय आहे, प्रथमा, आणि वचन काय आहे तर एक वचन, त्यामुळे दोन्ही एक वचनामध्ये आहेत. त्याचप्रमाणे अयनभूतम आणि अधिष्ठानभूतम हे पण प्रथमा एक वचनात आहेत आणि नपुंसकलिंगी आहेत. आता त्यामुळे ही सगळी संधी झालेली आहे, नाहीतर खरं हे सगळे शब्द वेगवेगळे असायला पाहिजेत. त्या ठिकाणी पुढे स्वर आल्यामुळे जो काही अर्धा मोडलेला व्यंजन जे आहे ते स्वरामध्ये एकत्रित झाल्यामुळे, त्यांचा योग झाल्यामुळे त्या ठिकाणी संधी निर्माण झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे चेतनावत शरीरम अयनभूतम अधिष्ठानभूतम च, तर हे सत्व इत्यादींचं संपूर्ण शरीर, हे संपूर्ण शरीर कसं चेतनावत, म्हणजे जिथे जिथे चेतना आहे तेवढंच संपूर्ण शरीर हे मार्ग आणि अधिष्ठान म्हणजे त्याला त्या ठिकाणी एक काय स्थान स्वरूप असं असलेलं आहे. म्हणजे त्यांची स्थानं पण तिथेच आहेत या शरीरामध्ये आणि मार्ग पण या शरीरातूनच असतात. असा याचा पूर्ण अर्थ येतो. आलंय लक्षात? हो. जाऊया पुढे. अजून काही म्हणजे समजलं नाहीये का? नाही समजलं. ओके. आता ही स्रोतस कशी असतात, तर इथे त्यांनी थोडक्यात असं वर्णन दिलेलं आहे कशी असतात स्रोतस. का हे मी वर्णन घेते, कारण पुढचं जे वर्णन आहे ते सुश्रुतातलं आपण घेणार आहोत. ते खूप छान वर्णन दिलेलं आहे की स्रोतस कशी तयार होतात. तर त्यामुळे इथे जे वर्णन आहे ते स्वधातू समवर्णानी, म्हणजे धातूंच्या समान वर्ण असलेली आहेत. धातूंच्या समान त्यांचं रंग रूप जे आहेत ते धातूंच्या समान आहे. जे म्हणजे रस वाहतोय तर रसाचं जसं स्वरूप असेल तसंच त्या स्रोतसाचं स्वरूप आहे. रक्ताचं आहे तर रक्ताचं जे स्वरूप आहे तसंच त्या रक्ताचं आहे. मांसाचं आहे तर मांसाचं जे स्वरूप आहे तसंच त्याचं आहे. पुढे काय तर वृत्त म्हणजे गोलाकार. स्थूलानी अणुनीच, एकतर स्थूल आहेत किंवा अणु आहेत. स्थूल म्हणजे मोठी किंवा रुंद, आणि अणु म्हणजे अरुंद म्हणजे बारीक आहे. स्थूलानी अणुनीच स्रोतांसी दीर्घाणी आकृत्या, दीर्घ आहेत म्हणजे लांब लांब आहेत, दीर्घ आकृतीची आहेत आणि प्रतान सदृश आहेत. प्रतान म्हणजे वेलींना जसे प्रतान असतात किंवा गुळवेल तुम्ही पाहिले त्याला कसे प्रतान येतात, त्या प्रतानांच्या स्वरूप आहे. प्रतान सदृशानी प्रतानांच्या स्वरूप ही स्रोतस आहे. स्वधातू समूह वर्णानी ती बाह्य धातू तुल्य वर्णानी, बाह्य धातू जो आहे त्याच्या समान वर्णाची आहे. आणि प्रतान हा इति लता प्रपंच, हा लतांचा प्रपंच किंवा खूप सारे लता जर एकत्र आल्या तर ते कशा दिसतील त्याप्रमाणे हे स्रोतस आहे. प्रतान या शब्दाचा शब्दच्या अर्थ म्हणजे ते गुळवेलीला जे प्रतान येतात ते, पण या ठिकाणी त्यांनी अजून एक अर्थ दिला की लता प्रपंच, लता जशा दिसतात म्हणजे एकातून दुसरी दुसऱ्यातून तिसरी जशा वाहत जातात त्याप्रमाणे ही स्रोतस आहे. ठीक आहे, हे वर्णन आपण स्रोतसांचं जे प्राकृतत्व आहे आतापर्यंत
ते सर्व आपण इथे पाहिले. थोडाफार विकृतीचा भाग पाहिला, पण तो आपण आता सोडून देऊयात. आपण अगदी प्राकृतत्व या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. आता आपण सुश्रुताकडे जाऊया. सुश्रुताचार्यांनी काय वर्णन केलेलं आहे तर सुश्रुताचार्य गर्भ व्याकरण शारीर सुश्रुत शारीरचा अध्याय 4 याच्यामध्ये स्रोतसांचं वर्णन करतात. काय हे वरती जे वर्णन आहे त्या ठिकाणी सृजा श्लेष्मणी या प्रसादो परमतः इथे आंत्र तस्य अस्य अंतराणी जायन्ते गुदंबस्तिश्च देहिना उदरे पश्चिम म्हणजे इथे आंत्र कशी तयार होतात, गुद कसं तयार होतं, बस्ती कसे तयार होतं, उदर कसं तयार होतं असं वर्णन या ठिकाणी गर्भ व्याकरण शारीर याच्यामध्ये दिलेलं आहे. गर्भ व्याकरण या शब्दाचाच अर्थ असा आहे की गर्भामध्ये जे अवयव वेगवेगळे तयार होतात त्याचं व्याकरण, त्याचं विवरण किंवा त्याचा एक विस्तार आम्ही या अध्यायामध्ये मांडत आहोत. तर तो सांगत असताना त्यांनी स्रोतस कशी तयार होतात, ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा असतो ग्रंथातून तो अशा प्रकारे करावा की मला स्रोतसांचा अभ्यास करायचा आहे तर मी स्रोतसांविषयी कुठे कुठे काय काय पाहू शकते. मग मला असं वाटलं की गर्भ व्याकरणामध्ये असेल का की स्रोतस कशी निर्माण झाली, म्हणून मी सहज पाहायला गेले याच्यामध्ये, तर मला स्रोतसांचं वर्णन दिसलं. तर अशा प्रकारे आपल्याला एक एक विषय ग्रंथाचा एक एक विषय घेऊन अभ्यास करता येतो. म्हणून इथे स्रोतसांचं जे वर्णन आहे ते आपण पाहूया. काय वर्णन दिलेलं आहे, यथार्थम उष्मणायुक्तो इथे इथपर्यंत कफशोणित मांसानाम सारा जिव्हा प्रजायते म्हणजे जिव्हा कशी निर्माण होती त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता पुढे म्हणतात यथार्थम उष्मणायुक्तो वायू स्रोतांसी दारयेत म्हणजे उष्म्यासह वायू युक्त होऊन स्रोतस उत्पन्न करतो. आता इथे दारयेत या शब्दाचा अर्थ तिथे उत्पन्न होतात कारण गर्भामध्ये उत्पत्ती सांगितलेली आहे. पुढच्या शरीरामध्ये किंवा गर्भामध्ये एकदा उत्पत्ती झाल्यानंतर पुढच्या शरीरात रसादी धातू किंवा स्रोतस हे फक्त वृद्ध होणार आहेत, वाढणार आहेत. त्यांची उत्पत्ती नाही होणार. इथे उत्पत्ती सांगितलेली आहे त्यामुळे इथे अगदी निर्माण होण्याची स्टेज आहे. तर काय सांगतात की यथार्थ उष्मणा युक्तो वायू स्रोतांसी दारयेत. वायू हा उष्म्याबरोबर युक्त होऊन स्रोतसांचं दरण करतात म्हणजे एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं असं अशी स्रोतस निर्माण करतात. अनुप्रविश्य पिशितम पेशी विभजते तथा त्याचप्रमाणे काय पिशितामध्ये प्रवेश करून पेशींची उत्पत्ती होते. हे आपण नंतर पुढे कधीतरी पाहूयात किंवा पेशींच्या वेळेला पाहूयात. मेधसा स्नेहमादाय आता स्रोतसांच्या संदर्भात सिरा आणि धमनी पण आहेत म्हणून आपण थोडासा सिरांचा अभ्यास करूयात. मेधसहा स्नेहमादाय सिरा स्नायुत्व आप्नुयात मेधाचा स्नेह घेऊन सिरा आणि स्नायू उत्पन्न होतात. त्यापैकी काय आहे सिराणाम तू मृदू पाकः सिरा म्हणजे काय मेधाचा स्नेह घेऊन जेव्हा मृदू पाक होतो त्यावेळेला सिरा उत्पन्न होतात आणि मेधाचा स्नेह घेऊन जेव्हा खरं पाक होतो तेव्हा स्नायू उत्पन्न होतात. सिराणाम तू मृदू पाकः स्नायू नामच ततः खरः म्हणजे स्नायू हे खरं पाकानी उत्पन्न होतात. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी स्रोतस आणि सिरा यांचं वर्णन केलेलं दिसतं. धमनीचं वर्णन मला काही दिसलं नाही पटकन. तदाश्रया ही धमन्या प्राणवहा एवढंच दिलेलं आहे. ओके, इथेही त्यांनी असंच सांगितलंय शोणित कफ प्रसादज हृदयम तद आश्रया ही धमन्या प्राणवहा म्हणजे प्राणवह धमन्या या ठिकाणी आश्रित करतात. पण इथे त्यांनी काही धमनी कशा तयार होतात याचं वर्णन फार काही आपल्याला दिसत नाही. आधी आहे का नाही, आधी पण नाही. कदाचित धमनी व्याकरण शारीरमध्ये ते असेल, तेही आपण थोडंसं पाहणार आहोत, बघूयात आपण. आता इथे काय दिलंय की स्रोतांशी उष्मणा पित्तेन सह युक्तो उष्मा जेव्हा पित्तासह युक्त होतो तेव्हा
युक्तो वायू नव एव स्रोतांसी धारयेत. म्हणजे उष्मा जेव्हा पित्तासह युक्त होतो त्यावेळेला वायू हा 9 प्रकारची स्रोतस निर्माण करतो. आता ही 9 प्रकारची स्रोतस म्हणजे जी स्थूल स्रोतस आहेत. म्हणजे 2 डोळे, नाकाच्या 2 नाकपुड्या, कान 2, त्याच्यानंतर तोंड, गुद आणि गर्भाशय आणि काय मूत्राशय, पुरुषाशय, अशा प्रकारे. म्हणजे गुद आणि मूत्राशय आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय, अशा प्रकारे 9 स्रोतसांची उत्पत्ती ही याच्याद्वारे होते, अशा प्रकारे होते, असं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. हेच आपण इथे कुठेही वरच्या श्लोकामध्ये कुठेही स्रोतस म्हणजे ही फक्त 9 स्रोतस असं दिलेलं नाही. हे चक्रपाणी दत्तांचं मत आहे स्वतःच. त्यामुळे आपण इथे मानू शकतो की आपण काही चक्रपाणी दत्तांपेक्षा खूप मोठे नाही, पण आपण थोडा या प्रकारे विचार करू शकतो की जे काही इतर स्रोतस आहेत ती पण याच्यापासून उत्पन्न होतात का. तर आपण कदाचित पुढे पुढे वाचत असताना आपल्याला लक्षात येईल, किंवा कदाचित काही पुढच्या भागांमध्ये आपल्याला ते लक्षात येईल की खरोखरच उष्म्यासह पित्त युक्त झालं तर स्रोतस निर्माण होतात. पुढे सीरा स्नायुत्व वायू पिशितम पेशी आणि मेधस इति सीरा स्नायुत्व मापनुयात सीरा स्नायुश्च वायू कुर्य. पुन्हा सीरा आणि स्नायू हे कोण करतात, तर वायूद्वारेच तयार होतात ते. असं चक्रपाणी दत्त म्हणतात की वायू हेच सीरा आणि स्रोतस हे उत्पन्न करतात. कशापासून, तर मेधापासून ते उत्पन्न करतात. मेधाचा पाक झाल्यानंतर सीरा आणि स्नायू उत्पन्न होतात. तर अशा प्रकारे यांनी वर्णन केलेलं आहे. स्नायूनांच्या पेशी प्रांतानां खरं पाको भवती अल्परसगमनात. त्या ठिकाणी रस हा कमी प्रमाणात गेल्यामुळे स्नायू निर्माण होतात. सीराणाम तू मृदू पाकयती. सीराणाम अशुद्ध रक्तवाहिनीनाम धमनी रसायनीनाम अपि उपलक्षणम एतत्. सीरा म्हणजे अशुद्ध रक्तवाहिनी असंही काहींचं मत आहे. वैद्य पंडित हरिप्रपन्न शर्मणा यांनी सीरा म्हणजे अशुद्ध रक्तवाहिनी असंही म्हटलेलं आहे. अत्र मृदू पाको भवती इति निरंतर रस संभृतत्वात. निरंतर रस तिथं वहन होत आहे, त्यामुळे त्याचा मृदू पाक होतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे आपण स्रोतस कशी तयार होतात हे या ठिकाणी पाहिलं. पुढे याच अध्यायामध्ये 8वा आणि 9वा श्लोक असा दिलेला आहे की आता स्रोतस कुठे असतात याचं वर्णन या ठिकाणी केलेलं दिसतं. तासाम प्रथम आपण कला या अध्यायामध्ये कलांचं वर्णन सुरुवातीला त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या ज्या आहे या ठिकाणी कला म्हणजे काय याचं वर्णन केलंय. यथा हि सारा काष्टेषु छिद्यमानेषु दृश्यन्ते तथा हि धातुर मांसेषु छिद्यमानेषु दृश्यते. स्नायुबीज हे पुढे कधीतरी आपण पाहू. खूप छान वर्णन केलेलं आहे. पण ह्याच्या आत्ता डिटेलमध्ये न जाता फक्त स्रोतसांचं वर्णन वाचूया. तर स्रोतस कुठे असतात, तर जी पहिली मांसधरा कला आहे, तासाम प्रथमा मांसधरा यस्याम मांसे सीरा स्नायू धमनी स्रोतसाम प्रताना भवंती. म्हणजे आता आपल्या डोळ्यासमोर अगदी व्यवस्थित वर्णन स्रोतस सीरा स्नायू यांचं झालेलं आपल्याला दिसतं की मांसाच्या मध्ये यस्याम मांसे मांसाच्या अंतर्गत सीरा स्नायू धमनी स्रोतस यांचे प्रतान असतात. यांच्या शाखा वेगवेगळ्या या मांसाच्या अंतर्गत सीरा स्नायू धमनी यांच्या शाखा आपल्याला झालेल्या या ठिकाणी दिसतात. तर अशा प्रकारे आपल्याला स्रोतस कुठे असतात हेही कळलं. म्हणजे ह्या स्रोतसांमध्ये रस रक्त मांस मेध यांचं वहन कसं होत असेल हे आपल्याला या ठिकाणी एक थोडक्यात आपल्या लक्षात आलं, किंवा आपल्याला एक त्याचा व्ह्यू या ठिकाणी मिळतो. पुढे हे झाल्यानंतर सुश्रुत शारीरस्थान 9वा अध्याय धमनी व्याकरण शारीर. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर
धमनी व्याकरण शारीर आणि अजून एक कुठला तरी अध्याय त्याच्यामध्ये स्रोतसांचं वर्णन केलेलं आहे. आणि इथे सीरा वर्ण विभक्ती, सीरा व्यध किंवा धमनी व्याकरण याच्यामध्ये सीरा आणि धमनींचं वेगळं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे सुश्रुत शास्त्रा किंवा शल्यशास्त्रानुसार हे सीरा, स्रोतस आणि धमनी हे वेगवेगळे मानावेच लागतात. कारण का तर हे शल्यशास्त्र हे आघातजन्य जे काही व्याधी निर्माण होतात याच्याशी निगडीत जास्त असल्यामुळे ज्या ठिकाणी कुठलाही काय व्रण निर्माण झालेला आहे, कुठेतरी बाह्य काहीतरी वस्तूमुळे किंवा बाह्य काहीतरी दाब शरीरावर पडल्यामुळे शरीरामध्ये शरीराच्या एखाद्या कुठल्या तरी भागावर काहीतरी व्रण निर्माण होतो, अशा वेळेला त्या ठिकाणच्या सिरा, स्नायू, स्रोतस, धमनी हे काय आहेत हे समजण्यासाठी इतकं सारं वर्णन सुश्रुताचार्यांनी करून ठेवलेलं आहे, जे की चरकाचार्यांना करण्याची गरज वाटली नाही. कारण ते काय चिकित्सेचं शास्त्र आहे आणि हे शल्य चिकित्सेसाठी उपयोगी असं शास्त्र आहे किंवा तंत्र आहे. शास्त्र म्हणण्यापेक्षा तंत्र आहे. आयुर्वेद हे शास्त्र आहे. हे हा ग्रंथ आहे. चरक संहिता हा ग्रंथ हा काय चिकित्सेसाठी आहे, म्हणजे शरीरामध्ये संपूर्ण शरीरात जे काही व्याधी निर्माण होतात त्याच्यासाठीचा उपयोगी असा ग्रंथ हा चरक संहिता आहे. आणि सुश्रुत संहिता हा शल्य शास्त्राशी किंवा त्यांचं प्रमुख प्रयोजन हे शल्याशी निगडीत असल्यामुळे या ठिकाणी त्यांना अशा प्रकारचा भेद करण्याची गरज पडलेली आपल्याला दिसून येते. तर 9व्या अध्यायातला आपल्याला श्लोक नंबर 10 हा पाहायचा आहे. 10 यथा स्वभावतः खानी मृणालेषु बिसेषु च धमनीनां तथा खानी रसो यै उपचीयते. इथेही त्यांनी स्रोतस, खानी म्हणजे स्रोतांसी असं दिलेलं आहे. त्यामुळे इथे जरी धमनींचंच वर्णन, धमनी कशा असतात याचं वर्णन करत असताना पुन्हा त्यांनी खानी हा शब्द वापरून स्रोतांसी असंच म्हटलेलं आहे. यथा स्वभावतः खानी बिसेषु मृणालेषु च. बिस म्हणजे एक प्रकारचं कमळ किंवा मृणाल हे म्हणजे पण कमळ. तर ज्याप्रमाणे कमळामध्ये ज्याप्रमाणे छिद्र असतात किंवा त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे स्रोतस असतात त्याप्रमाणेच धमनीनाम तथा खानी रसोयी उपचीयते. त्याप्रमाणे धमनींना सुद्धा छिद्र असतात आणि त्या छिद्रांमधून, आणि ती छिद्र म्हणजे स्रोतस असं यांचं म्हणणं आहे. धमनींना सुद्धा छिद्र असतात आणि या छिद्रांमधून रस इत्यादींचं वहन होतं. म्हणजे रस, रक्त, मांसमेद यांचं वहन किंवा यांचा उपचय हा त्या त्या अवयवाला हा या काय स्रोतसांमधून होत असतो. आणि मग जर रसाचं वहन झालं तर त्याला रसवह स्रोतस, रक्ताचं झालं तर रक्तवह स्रोतस, मांसाचं झालं तर मांसवह स्रोतस, अशा प्रकारे वेगवेगळी स्रोतस आपल्याला दिसायला लागतात. आणि धमनी आपण काय सांगितलं तर मूलस्थानाशी जे असतं ते धमनी किंवा जे म्हणजे हृदयातून निघणाऱ्या त्या धमन्या, ज्याच्यामध्ये पूरण होतं, मापन होतं, म्हणजे पूर्ण होतं कुठल्याही गोष्टीचं, ज्याच्यात पूर्ण होतं ती म्हणजे धमनी. मग ह्या धमन्यांमधून जे बारीक छिद्र निर्माण होतात आणि पुढे त्यांचं रस इत्यादींचं वहन करतात त्यांना आपण स्रोतस असं या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामुळे धमनीनाम खानी इति स्रोतांसी, ज्याच्यातून रस इत्यादींचं वहन केलं जातं. अजून काय आपल्याला पाहायला मिळतं तर 13 नंबरचा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये मूलात खादंतरा अंतरम देहे प्रसृतम तु अभिवाहीयत स्रोतः तद इति विज्ञेयम
शिरा धमनी वर्जितम. या ठिकाणी शिरा वेगळ्या आहेत, धमनी वेगळ्या आहेत, हे वर्णन त्यांना करायचं आहे. काय आहे? शिरा धमनी वर्जित असं स्रोत आहे. स्रोतः तद इति असा शब्द आहे. स्रोतसचं प्रथमा एकवचन आहे. स्रोतः तद इति, त्याला स्रोत असं आपण म्हणू शकतो. मूलाद काय आहे स्रोतस? तर मूलात खादंतरम देहे प्रसृतम तू अभिपाहीयत. मूलाद खाद इति हृदयादि छिद्रात, म्हणजे हृदय इत्यादी जी छिद्र आहेत ती मूल आहेत त्यांची, किंवा त्यांना आपण मूल असं म्हणू शकतो. त्याच्यातून जे काही वाहतं, मी मगाशी म्हटलं तसं की मूल म्हणजे मोठ्या काहीतरी भागातून पुढे छोटी 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 अशी स्रोतस निर्माण होत जातात. त्यामुळे मूलादिती हृदयात छिद्रात प्रसृतम म्हणजे पसरणारी, सर्वत्र प्रसरणारी, अभिवहनशीलम अभिवहन करू शकणारी, यद अंतरम अवकाशः, अंतर म्हणजे अवकाशः, जे अवकाश आहेत, विविध अवकाश आहेत, त्यांना स्रोतस असं म्हणायचं आहे. त्यामुळे मूलात खादंतरम देहम प्रसृतम अभिवाहियत, अभिवहनशील, ज्याच्यामध्ये काही वाह्यमान पदार्थांचं वहन केलं जातं त्यांना स्रोतस असं म्हटलं जातं. ही पण एक व्याख्या स्रोतसांची या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते. आणि मग या ठिकाणी त्यांनी पुढे सर्व स्रोतसांचं वर्णन केलेलं आहे, जे चरकाचार्यांनीही केलेलं आहे. ते आपण आता इथे पाहणार नाही आहोत. हे सर्व वर्णन जे आहे ते सुश्रुताचार्यांनी उद्धृतम शल्यम तू क्षतविधानेन स्रोतो विद्धम तू प्रत्याख्येय उपाचरेत, म्हणजे हे जे वर्णन केलेलं आहे ते मूल विद्ध लक्षण स्वरूप केलेलं आहे. म्हणजे स्रोतसांचं जर मूल विद्ध झालं, जे काही स्रोतसांचं मूळ आहे ज्या ठिकाणी रसादी वह किंवा रस इत्यादी धातूंची निर्मिती होते, असे जे काही स्रोतसांची स्थानं आहेत ती जर विद्ध झाली तर काय होऊ शकतं, तर कोणती लक्षणं निर्माण होतात त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे यांनी इथे जी काही 13 प्रकारची स्रोतस आहेत त्यांचं वर्णन या ठिकाणी मूल विद्ध लक्षण स्वरूप केलेलं आहे. हे जेव्हा आपण स्रोतसांचा अध्याय बघू त्यावेळेला दोन्हीकडून, म्हणजे चरकाचार्यांनी जे सांगितलं ते वर्णन आणि सुश्रुताचार्यांनी जे वर्णन केलेलं आहे हे सर्व आपण पाहणार आहोत. मूलस्य तु स्थूलत्वेन तद्विद्ध लक्षणस्य साध्य असाध्य परिच्छेदत्वात् तत् विद्ध लक्षणं व्याख्यानम इति प्रतिज्ञातम. स्वरूपम तू म्हणजे पुन्हा तेच की साध्य असाध्य स्वरूपातलं त्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. स्वरूपम तू, स्वरूप हे चरकाचार्यांनी जे दिलंय तेच सांगतात. स्वरूपम तू स्वधातू समवर्णानी वृत्तस्थूलानी अणुनीच स्रोतांसी दीर्घाणी आकृत्या प्रतान सदृशानी च इति तंत्रांतरात नेयम तानी एव विवृण्वन आह तानी इत्यादी. तानी तू प्राणोदकानी वगैरे. प्राणादीनाम आर्तवांतानाम एकादशानाम प्रत्येकम वहने द्वे द्वे स्रोतांसी, असं सगळं त्यांनी या ठिकाणी दिलंय. त्या ठिकाणी फक्त हे वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. शल्यतंत्र इति शेषः काय चिकित्सायाम तू स्रोतोदुष्टी लक्षणं वाच्यम, म्हणजे काय चिकित्सेमध्ये स्रोतोदुष्टी स्वरूप लक्षणांचं वर्णन केलेलं दिसतं. तेन सकल अंगगतानामपि स्रोतसाम काय चिकित्सायाम अधिकारः, सकल अंगगत स्रोतस हे काय चिकित्सेचा अधिकार आहे. शल्यतंत्र अधिकारेषु नियत देश स्थितेषु विद्धेषु वेदना विशेषस्य साध्यादि ज्ञान निश्चयकत्वम इति काय चिकित्सा अधिकारिणां स्रोतसां कृष्ण शरीरगतत्वेन सूक्ष्माणाम् आश्रितस्य वेदना विशेषस्य अतिसूक्ष्मत्वात्
न साध्यादि ज्ञानम निश्चायकत्वम इति तेषाम अनधिकारः. म्हणजे या ठिकाणी शल्यतंत्र असल्यामुळे नियत देश म्हणजे काही विशिष्ट प्रदेश, नियत प्रदेशामध्ये स्थित आणि विद्ध झालेले, स्थितेषु विद्येषु वेदना विशेष, त्यांचा वेदना विशेष या ठिकाणी साध्यादि ज्ञान निश्चयाकत्वम, साध्यादि ज्ञानाचा निश्चय करण्यासाठी या ठिकाणी चिकित्सा अधिकार ज्याप्रमाणे कायचिकित्सेमध्ये संपूर्ण शरीरगत स्रोतसांचं वर्णन केलेलं आहे आणि सूक्ष्म सूक्ष्म भागांचं वर्णन केलेलं आहे, ते न घेता इथे वेदना विशेषस्य अतिसूक्ष्मत्वात न साध्यादि ज्ञान निश्चायकत्वम इति तेषाम अनधिकारः. त्यामुळे या ठिकाणी तसं ज्ञान करून न देता या ठिकाणी केवळ नियत प्रदेशाच्या स्वरूपात ज्ञान करून देण्यासाठी फक्त मूलविद्ध याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. इथे दुसरा एक त्यांनी विषय असा मांडला की साध्यत्व पण आम्ही इथे वर्णन करतो कारण जर विद्ध झाले, मूलविद्ध झाले, तर एकतर जर मूलविद्ध किती प्रमाणात होतोय यानुसार साध्यत्व किंवा असाध्यत्व म्हणजे साध्य रोग किंवा असाध्य रोग निर्माण होण्याची शक्यता असू शकते. आणि म्हणून इथे त्यांनी मूलविद्धाचं वर्णन केलेलं आहे, जे की कायचिकित्सेमध्ये त्याची गरज पडत नाही. म्हणजे कायचिकित्सा ही संपूर्ण शरीराचं वर्णन करत असल्यामुळे त्या ठिकाणी सूक्ष्म सूक्ष्म स्रोतसांचं वर्णन हे तितकं मोठ्या प्रमाणात केलेलं दिसत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी या सगळ्याची गरज नाही किंवा मूलविद्धाची गरज नाही. आपल्याला शल्यतंत्र जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारे सूक्ष्मगामी जी स्रोतस आहेत त्यांचं मूलस्थान जर विद्ध झालं तर काय शरीरावर परिणाम होऊ शकतो त्याचं वर्णन या ठिकाणी करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी मूलविद्ध लक्षणं स्रोतसांची सांगितलेली आहेत. तर हे आपण पुढे कधी ज्या वेळेला स्रोतसांचं वर्णन वाचू त्यावेळेला याचा विचार करूया. पुढे आपल्याला याच अध्यायामध्ये तिसरा एक श्लोक बघायचा आहे. आता या ठिकाणी जे स्रोतस, धमनी आणि सिरा यांचं जे वेगवेगळं वर्णन सुश्रुताचार्य करतात त्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. दोन श्लोक पाहूयात, फक्त हे श्लोकच पाहूयात या ठिकाणी. खालचं आपण पुढच्या वेळेला वाटलं असतं यातलं बघूयात आणि एक केदार न्यायाचं पाहून आपण किंवा हा श्लोक फक्त वाचूया आणि मग थांबूया. चतुर्विंशती धमन्यो नाभी प्रभवः अभिहितः. चतुर्विंशती धमनी हे नाभी प्रभव सुद्धा असतात असं वर्णन केलेलं आहे. हृदयाच्या ठिकाणी किती 10 धमन्या सांगितलेल्या आहेत आणि नाभी प्रभव किती सांगितलंय 24 धमन्या सांगितलेल्या आहेत. चतुर्विंशती धमन्यो नाभी प्रभवः अभिहितः तत्र केचिदाहु सिरा धमनी स्रोतसाम विभागा. काही जण याचा सिरा, धमनी आणि स्रोतस अशा प्रकारे विभाग करतात. सिरा विकारा एवही धमन्याः स्रोतांसी च. सिरांचा विकार म्हणजेच धमनी आणि स्रोतस आहेत. सिरा विकारा एवही धमन्याः स्रोतांसी च. सिरांचा विकार हाच धमनी आणि स्रोतस आहेत. तत्तु न सम्यक. एक जण आचार्यांनी हे वर्णन मांडलं की काय सिरा, धमनी आणि स्रोतस हे विभाग केलेले दिसतात पण सिरांचा विकार म्हणजेच धमनी आणि स्रोतस. तत्तु न सम्यक. दुसरे आचार्य असं म्हणतात तत्तु न सम्यक अन्य एवही धमन्याः स्रोतांसी च सिराभ्याः कस्मात्. धमनी हे सिरा आणि स्रोतसांपेक्षा वेगळे आहे. मग तुम्ही सिरांपासूनच निर्माण किंवा धमनी आणि स्रोतस हे सिरापेक्षा वेगळे आहे मग तुम्ही ते एकत्रच कसं मानता. तर व्यंजनान्यत्वात त्यांचं व्यंजन वेगळं आहे. मूल संनियमात मूल वेगळं आहे.
कर्म वैषम्यात, त्यांचं कर्मही वेगळं आहे. आगमाच्य, आणि म्हणजे आम्ही सांगतोय म्हणून ते वेगळं आहे. म्हणजे किंवा आम्ही सांगतोय म्हणण्यापेक्षा जे आगम म्हणजे जे आपल्या पूर्वीचे ऋषी मुनी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं वेगवेगळं आहे. मग तुम्ही कसं सांगता की ते एकच आहे? केवलम, तू केवळ. आता इथे केवलम शब्दाचा अर्थ शरीर नाहीये, केवळ असा अर्थ आहे, मात्र असा अर्थ आहे. केवळ या शब्दाचे दोन अर्थ होतात. कुठे शरीर हा अर्थ घ्यायचा आणि कुठे मात्र किंवा पण असा अर्थ घ्यायचा. तर हे आपल्याला त्या पूर्ण जेव्हा आपण ते विषय वाचू त्यावेळेलाच आपल्याला लक्षात येतं. केवलम तू परस्पर सन्निकर्षात सदृश आगम कर्मत्वात सौम्याच्च विभक्त कर्मणाम अपि विभाग इव कर्मसु भवती. म्हणजे परस्पर सन्निकर्ष आहे त्यांचा, ते एकत्रच असतात, एकत्रच वाहतात. सादृश्य आगम कर्मत्वात, त्यांचं कर्म पण बऱ्यापैकी सेमच आहे. सदृश कर्म आहे, सूक्ष्मता आहे, आणि विभक्त कर्म असून सुद्धा अविभाग आहे. म्हणजे त्यांचं जरी कर्म आपण वेगळं मानलं तरी सुद्धा अविभाग आहे. हे आपण जरा खाली वाचूया, मलाही याचा अर्थ इथे सांगता येत नाहीये, पण खालचं जेव्हा वाचू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे विभक्त कर्मणामपि अविभाग इव कर्मसु भवती. तर त्याच्यामुळे ते समान दिसतात, पण सिरा, स्रोतस आणि धमनी हे वेगवेगळे आहेत. हे आपल्याला त्यांच्या कर्मावरून आणि त्यांच्या वेगळेपणावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर हे आपण एवढंच फक्त वाचणार आहोत. पूर्ण धमनी अध्याय हा नाही घेणार आहोत, कारण मग आपल्याला नंतर आपल्याला गृहिणी अध्यायाकडे जायचंय. तर हा एक, आणि सुश्रुत शारीरस्थान 7.3 तेवढा फक्त वाचते, कारण याची टीका घेऊयात पुढच्या वेळेला त्याची. आणि 7.3 हे फक्त सिरांचं वर्णन आहे, तेवढं वाचून थांबूया. सप्त सिरा शतानी, किती आहेत? 700. सप्त सिरा शतानी, शत म्हणजे 700 आणि सप्त म्हणजे 7. शत म्हणजे 100 आणि सप्त म्हणजे 7 अधिक 100, त्यामुळे 700. सप्त सिरा शतानी भवंती. हे कसं लक्षात घ्यायचं आहे मी पुढच्या वेळेला कधीतरी एखाद्या ज्या ठिकाणी एखाद संख्या असेल त्या ठिकाणी सांगेन. याभिहि इदम शरीरम आराम इव जलहारिणीभिः केदार इव कुल्याभिः उपस्नीयते अनुगृह्यते च आकुंचन प्रसरणादिभिः विशेषैः सेविनाम इव तासां पतानाः तासां नाभिः मूलम ततश्च प्रसरन्ति ऊर्ध्वम अधतिर्यक्च. आता मगाशी आपण पाहिलं धमनी किती आहे, तर 24 धमन्या आहेत, त्या पण नाभी प्रभव आहे. आणि इथे सुद्धा यांचंही मूलस्थान नाभीच सांगितलेलं आहे. हे किती आहे? सप्तशिरा शतानी, म्हणजे 700 आहेत, आणि या सुद्धा यांचं स्थानही नाभीच आहे. म्हणजे नाभीच्या ठिकाणी 700 शिरा आणि 24 धमन्या या वाहत असतात, किंवा त्यांचं मूलस्थान त्या ठिकाणी असतं. आणि हे कसं आहे? याभिही इदम शरीरम आराम इव, म्हणजे हे शरीरामध्ये कसे आहेत, तर आराम इव जलहारिणीभिः, म्हणजे वृक्षांचा समुदाय आहे. आराम या शब्दाचा अर्थ खाली पाहूया, इथून वाचूया आपण. याभिही ती सिराभिः तासां अणुषो अपरिसंख्यातानाम अपि भूयाः आश्रयाम समुदाय संख्याम निर्देशनाः. म्हणजे ते खरं तर अपरिसंख्येय आहेत, पण काहीतरी एक संख्या सांगायची म्हणून आम्ही 700 सांगतोय. समुदाय संख्याम निर्दिशन आह सप्त इत्यादी. तासां सर्वासामपि सामान्यं कर्मं निर्दिशन आह याभिः इति सिराभिः. याभिः म्हणजे सिराभिः. आराम इति नाना वृक्ष समुदाय विशेषः, अनेक वृक्षांचा समुदाय विशेष आहे. आराम म्हणजे अनेक वृक्षांचा समुदायांना जसं पाणी पुरवलं जातं, जलहारिणीभिः प्रणालीभिः कुल्याभिः कृत्रिम अल्पसरिद्भिः
म्हणजे कृत्रिम अल्पसरित कृत्रिमरित्या बनवलेले जे पाट आहेत किंवा काय नद्या, सरित म्हणजे नद्या म्हणजे पाट आपण म्हणू, ते कृत्रिमरित्या बनवलेले जे छोटे छोटे पाट आहेत किंवा कुल्ल्या आहेत किंवा प्रणाली आहेत किंवा जलहारिणी आहेत, एतत् दृष्टांतद्वयम् स्थूल सूक्ष्म सीरा प्रापणार्थम, स्थूल आणि सूक्ष्म या प्रकारच्या सीरा आपल्याला समजाव्यात यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. केदार इवच कुल्याभिही उपस्नीयन्ते, केदार इव कुल्या म्हणजे जसं एखाद्या वृक्ष समुदायाला जलहारिणी प्रमाणे ज्याप्रमाणे आणि म्हणजे आणि दुसरा म्हणजे इथे एक प्रकारचा त्यांनी दृष्टांत दिला, हा दुसऱ्या प्रकारचा दृष्टांत आहे की केदार इव कुल्याभिही म्हणजे शेतामध्ये जसे पाट असतात त्याप्रमाणे त्यांचं उपस्नेहन केलं जातं. अनुगृह्यन्तेच आकुंचन प्रसरणादिभिही विशेषैः, आकुंचन आणि प्रसरण या विशेषांनी यांचं या सीरांचं पोषण किंवा सीरांमध्ये जे काही बाह्यमान पदार्थ आहेत त्यांचं वहन, त्यांचं परिणमन हे या पद्धतीने केलं जातं. उपस्नीयते ती पुष्टिनीयते, पुष्टी होते काय कोणामध्ये, तरुणानाम शरीरम, तरुण शरीरामध्ये पुष्टी केली जाते. वृद्ध शरीरामध्ये परिणाम आत्तेन उपस्नेहन शरीरम याप्यते. मी मागे जे सांगितलं होतं तेच की तरुण शरीरामध्ये पोषण केलं जातं, वृद्ध शरीरामध्ये यापन केलं जातं. यापन हा पोषणाचाच एक प्रकार आहे, पण त्याच्यामध्ये वृद्धी होत नाही. यापनामध्ये केवळ तिथे शरीराचं पोषण किंवा तो धातू घटक हा ऊर्जा निर्मितीसाठी हा पुरवला जातो. तर अशा प्रकारे उक्तंच स एव अन्नरसो वृद्धानां जरा परिपक्व शरीरात अप्रीणनो भवन्ति अनुगृह्यते इति परिपाल्यते. आकुंचनादिभिः इति अत्र शब्दात भाषण स्वप्न अवबोधादयो गृह्यन्ते. दिसतंय का? दिसतंय ना? ओके. आकुंचनादिभिः इति अत्र शब्दात भाषण स्वप्न अवबोधादयो गृह्यन्ते, म्हणजे शब्द इत्यादी कसे एकानंतर एक ऐकू येतात किंवा संभाषण कसं आपल्याला एकानंतर एक ऐकू येतं किंवा स्वप्न हे जसे एकानंतर एक दृश्य दिसतं, त्याप्रमाणे त्याचा अवबोध होत जातो. एका पुढे एक असे ते जे पदार्थ आहेत रस इत्यादी हे एका पुढे एक वाहन केले जातात. सीराणाम सूक्ष्म विशेष प्रदर्शनाय दृष्टांतम द्रुम इत्यादी. आणि अजून एक त्यांनी दृष्टांत दिलेला आहे, द्रुमपत्र सेविनी नाम तासां प्रतानाहा. द्रुमपत्र सेविनी याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी याचं पान पाहिलं असेल, पिंपळाचं पान. त्या पिंपळाचं पान जर आपण वहीमध्ये ठेवलं तर पुढे काय होतं, त्याचं वरचं जे साल आहे ते निघून जातं आणि आतले जे प्रतान आहेत ते दिसतात. त्यामुळे द्रुम म्हणजे वृक्ष, वृक्षाचं पत्र, द्रुमपत्र त्यांच्या ज्या सेविनी आहेत म्हणजे त्यांची जे आपली जी रचना आहे त्या सेविनींची त्या प्रतानांप्रमाणे या सीरा दिसतात. तासाम नाभीही मूलम, त्यांचं नाभी हेच मूल आहे. प्रतान म्हणजे इथे विस्तार या अर्थी घेतलाय, म्हणजेच त्यांची जी आतल्या रेघा आहेत, त्यांच्या ज्या आतल्या वाहिन्या आहेत या आपल्याला त्याचप्रमाणे शरीरामध्ये या वाहिन्याही दिसतात. ततश्च प्रसरंती ऊर्ध्वम अध तिर्यक, अशा प्रकारे शरीरामध्ये ही सीरा या ऊर्ध्व अध आणि तिर्यक या दिशांनी पसरत जातात. अशा प्रकारे सीरांचं वर्णन या ठिकाणी पाहिलं. जो श्लोक राहिलेला आहे त्याचं वर्णन आपण आणि पुढे मग आपण पुन्हा चरक चिकित्सा 15व्या अध्यायामध्ये पुन्हा जाणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला आज स्रोतस, सीरा आणि धमनी ह्या कशा वेगवेगळ्या आहेत, पण त्यांना काय चिकित्सेच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांना समान कसं मानलं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं.
इथे आपण थांबूयात. समजलंय? हो मॅडम. हा शेवटच्या श्लोकामध्ये गडबड झाली असेल तर उद्या परत पाहू पुढच्या वेळेला. हो, ते खूप कन्फ्युजन व्हायला लागलं. हा थोडं आहे, पण कसं आहे की तेच की